तब्बल 1 वर्षानंतर मणिपूरमध्ये पुन्हा एकदा लोकनियुक्त सरकार स्थापन झालंय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया. मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती. याला कारण होतं मणिपूरमधील वांशिक हिंसाचार आणि तिथली राजकीय अस्थिरता. यामुळे तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती. 4 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिकृतपणे ही राष्ट्रपती राजवट रद्द केली आहे. भाजपचे नेते युमनम खेमचंद सिंग हे मणिपूरचे आताचे नवे मुख्यमंत्री आहेत. तर नेमचा किपगेन आणि लोसी दिखो यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नेमचा किपगेन या मणिपूरच्या पहिल्या उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? तर लक्षात ठेवा, कलम 356(2) अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्पर्धा परीक्षा अकॅडमीला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.